कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं वांदं संपायचं नाव घेत नाही आहे, कारण की अगोदर बांगलादेश सरकारने कांद्यावरील आयात बंदी हटवली होती, मात्र ती आता कायम केलेली आहेत। आणि दुसरीकडे श्रीलंका सरकारने जे तर ते 1 किलो कांद्यावर 10 रुपये जे तर आयात शुल्क होतं ते आता 50 रुपये केलेलं आहे। त्याच्यामुळे आपण पाहू शकतात का लासलगाव बाजार समितीमध्ये या ठिकाणी कांद्याच्या दरामध्ये सरासरी दरामध्ये या ठिकाणी घसरण झालेली आहे। साधारण 15 ते 16 रुपये जो सरासरी बाजारभाव मिळत होता तो आता थेट 12 ते 13 रुपयेपर्यंत आलेला आहे। आणि त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा जो आहे तर तो तोट्यात विक्री करावा लागतोय, कारण की जर बघितलं तर ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरणामुळे जे तर ते कांद्याचे उत्पादन खर्च जो आहे तर तो साधारण 2500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेला आहे। आणि आज रोजी जर बघितलं तर बाजारभाव सरासरी जे तर ते 1200 ते 1300 रुपये इतका प्रति क्विंटलला मिळत असल्या कारणाने केंद्र सरकारने जास्तीत जास्त कसा कांदा निर्यात होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। जरी केंद्र सरकारकडून कुठलेही निर्बंध नसले तरीसुद्धा हा कांदा जास्तीत जास्त निर्यात झाला पाहिजे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।